हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत करते। मी ज्योती सुरवसे फॅशन मराठी या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किंवा शिकणार आहोत, सगळंच करणार आहोत। तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट 32 साइजचं ब्लाउजचं कटिंग। तर आता प्रिन्सेस कट ब्लाउजमध्ये बऱ्याच ताईंना वाटतं की कटोरीपेक्षा सुद्धा प्रिन्सेस कट ब्लाउज खूप अवघड आहे, पण नाही। प्रिन्सेस कट ब्लाउज कटोरीपेक्षा आणि फोरटेक्सपेक्षा सुद्धा दोन्ही ब्लाउजपेक्षा हा कटोरी ब्लाउज खूप सोपा आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण कटिंग करणार आहोत। तर व्हिडिओ कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचा घरच्या घरी सुद्धा ब्लाउज स्टिच करता येईल किंवा तुम्हाला काम करायचं असेल, बिझनेस करायचा असेल ब्लाउज कटिंग स्टिचिंगचा, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आता आपण पूर्ण वहीवरती माप वगैरे लिहून घेतलेले आहेत। माप खूप सिंपल असतात कटोरी ह्याचे प्रिन्स कट ब्लाउजचे, खूप साधे सिंपल माप असतात, त्यामध्ये काहीही फरक नसतो कटोरी ब्लाउज सारखा। जास्त म्हणजे आपल्याला जास्त तडजोड करायची एवढी काही गरज नाही पडत। कटोरी काढा, कायनू काढा अशा पद्धतीने। तर मी डायरेक्ट अस्तरवरती सुद्धा प्रिन्स कट ब्लाउजचं कटिंग करते। तर बघा, मी आता इथं डबल फोल्ड अस्तर घेतलेला आहे। बंद बाजू माझ्या साईडला ठेवलेली आहे, ओपन बाजू दुसऱ्या साईडला ठेवलेली आहे आणि उंची मी पूर्ण घेतली आहे 14 इंच। पूर्ण उंची तयार लागते, तर त्या मला 1 इंच ॲड करून पूर्ण उंची मी 15 इंच घेतलेली आहे। शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, 5 इंच शोल्डर आहे पूर्ण आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्राची शिलाई मार्जिन। गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली आहे। पुढचा गळा घेतलेला आहे 6 इंच, मुंडा घेतलेला आहे 6 इंच। मध्यून आपण मुंड्याचा आकार देण्यासाठी टोकापासून कोणापासून तर वरती 1 इंच येऊन आपण आकार देऊ शकतो। आता इथे मी कंबर घेतलेली आहे 7 इंच, 1 इंच बॅकचा टक्स घेतलेला आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। छाती घेतलेली आहे 8 इंच, 8 चौक 32 साइजचं ब्लाउज आहे, तर 8 इंच छाती घेतलेली आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन। तर बघा, अशा पद्धतीने मी सगळे माप टाकून घेतलेले आहेत। आता अगोदर मी तुम्हाला पुढचा गळा मार्किंग करून दाखवला, आता आपला हे बॅक नेक आपण तयार करणार आहोत। तर आता बॅक नेकचा आपल्याला गळा मार्किंग करून घ्यायचा। इथं बॅक नेकचा गळा होता 9.5 इंच, तर ते मी मार्किंग करून घेतला आणि मी अशा पद्धतीने मी आता कटिंग करून घेते। आता कटिंग आपल्याला गळ्याचा तास नाही करायचं, फक्त आपण मुंड्याचं आणि फिटिंग लेवलचं कटिंग करून घेतो। तर बघा, अशा पद्धतीने आता इथं गळ्याचं कटिंग मी नाही करणार। आता तुम्हाला इथं गळ्याचा जर आकार वेगवेगळा तुम्हाला द्यायचा असेल, गोल द्या तुम्ही, कोणताही शेप तुम्ही देऊ शकता। इथं मटका शेप, गोल शेप, पान शेप असा कोणताही, पण इथं मी आत्ताच नाही देणार, शिवायच्या टायमाला देणार आहे। तर बघा, आता अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड अस्तर तर होतो, पण आता इथं डबल फोल्ड अस्तर आपण एक साईडने बॅक बाजू कट केली, आता एक साईडने फ्रंट बाजू आपण मार्किंग करून घेऊया। तर तुम्ही अशा पद्धतीने पण ठेवू शकता किंवा अशा पद्धतीने ठेवून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर बघा, अशा पद्धतीने मी आता उलटी बाजू ठेवलेली आहे, जसा तसा छापा आपल्याला करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वरच्या शोल्डरच्या साईडनी, मुंड्याच्या साईडनी आणि फिटिंगच्या साईडनी 3 साईडनी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि एक साईड तर आपल्याला अशीच बंद बाजू मिळते, तर तिथून पण आपण थोडंसं मार्किंग करून घेऊया, जेणेकरून तुम्हाला ती बाजू सुट्टी करावी लागते। पुढच्या पार्टमधले आपल्याला 2-2 पार्ट मिळतात। तर बघा, अशा पद्धतीने। तर आता आपल्याला गळा रुंदी 2.25 इंच ठेवायची आहे पुढची सुद्धा, आणि गळा पुढचा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता बघा, आपण मुंडा पण 6 इंच घेतला। आता इथं प्रिन्स कट ब्लाउज असल्यामुळे मी मुंडा जास्त घेतलाय, अन्यथा तुम्ही 32 साईजला 5.5 इंचच मुंडा घेऊ शकता कटोरी ब्लाउजला। आता मुंड्याचा आपण जो मागचा मुंडा होता त्याच्या आतमध्ये आपण अर्धा इंच येऊन मुंड्याचा आकार दिलाय। आणि त्यानंतर आता कटोरी पॉइंट, टक्स पॉइंट, आता एक कटोरी प्रिन्सेसची कटोरी असते, त्याचा टक्स पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला। इकडून बंद बाजूने आपण 4 इंच रुंदी घेतली। आता ही उंची बघा तुम्ही, मी तर तुम्हाला व्हिडिओ थोडासा जवळ करून दाखवते, 1 मिनिट। तर बघा, आता मी इथं तुम्हाला टक्स पॉइंट दाखवते। आता इथं टक्स पॉइंट आपण उंचीला घेतलेला आहे 3.5 इंच आणि अशा पद्धतीने तुम्ही डॉट टू डॉट करून मेन कोण आहे ना आपला मुंड्याचा, तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने आपल्याला आता टक्स पॉइंट घ्यायचा। आता इथं टक्स पॉइंट आपण जी इथं मार्किंग केलेलं आहे ना, तिथला मधला आपल्याला टक्स पॉइंट किती घ्यायचा आहे, 1.5 इंच घ्यायचा आहे। तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता। जर 32 साइजच्या खालचं ब्लाउज पीस असेल तर 1 इंच घ्या
किंवा 32 साईज 34 साईजला तुम्ही 1.5 इंच घ्या आणि 36 साईजपासून तुम्ही पुढं 2 इंच घ्या. अशा पद्धतीने टक्समधली आपल्याला रुंदी घ्यायची आहे, टक्समधली साईड पॅटर्नमधली. आणि अशा पद्धतीने आपल्याला टक्स पॉईंट काढून घ्यायचा. आता इथं आपण 1.5 इंच आहेत ना, जे आपण कट करून टाकणार आहोत टक्सचा खालचा, तर ते आपल्याला 1.5 इंच अशा पद्धतीने साईडला फिटिंग लेवलला वाढवायचं आहे. बघा खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटची. फिटिंग लेवलला आपण 1.5 इंच हे तर 1.5 इंच आपण इथं, आता इथं 1.5 इंच आपलं कमी होणार तर तिथं आपल्याला 1.5 इंच फिटिंग लेवलला वाढणार, तर बरोबर येतोय. तर बघा अशा पद्धतीने. आता इथं मी मुंड्याच्या साईडला जर शोल्डरच्या आणि भाईच्या मध्ये थोडासा घोळ येतो ना, तर ते आपल्याला थोडंसं आतमध्ये येऊन मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. आणि मुंड्याच्या साईडला शेवटला आपल्याला 1/2 इंच वाढवायचं, जेणेकरून आपलं पॉईंट आपलं तिथं जाणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आता मी कटिंग करून घेते. जर सविस्तर माहिती तुम्हाला अजूनही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आपण परत व्हिडिओ बनवूया आणि परत तुम्हाला जोपर्यंत ब्लाऊज येत नाही तोपर्यंत आपण शिकवत राहूया. तर बघा अशा पद्धतीने. आता क्लासेस घ्यायचे म्हटलं तर लाईव्हमध्ये काही गोष्टी असतात त्या कटिंगच्या मी सांगू शकते, पण स्टिचिंगच्या नाही सांगू शकत, कारण मशीनचा आवाज खूप जास्त येतो त्यासाठी. तर लवकरच आपण त्याचंसुद्धा लवकरच प्रोसेस सुरू करणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा आता अशा पद्धतीने आता आपल्याला जर तुम्हाला हुकलूक पट्टी जास्त वाटली तर तुम्ही अशा पद्धतीने इथं टक्स देऊ शकता. आता इथं टक्स कसा द्यायचा, 3.5 इंच उंचीवर आपण जे टक्स दिलेला होता तो आपल्याला टक्स आपल्याला बरोबर घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने. आणि त्याच लेवलला टक्स द्यायचा आहे. तर तुम्ही आडवे 2 टक्स पण देऊ शकता, पण इथं एकच द्या तुम्ही, कारण टक्स तिथं दिला तर तुमचा कटोरीचा जो पप आहे ना तो एकदम गोल येतो आणि आपण तिथं कपसुद्धा बसवू शकतो, किंवा तसाच ठेवला तरी तुमची कटोरी फिटिंगमध्ये बसते. ब्लाऊज एकदम व्यवस्थित गोल फिटिंगमध्ये बसतो. तर बघा अशा पद्धतीने. आता आपण बाहीचं पण कटिंग लगेचच अस्तरवरतीच कटिंग करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे. तर बघा आता इथं मला बाही पाहिजे आहे, तुम्ही तर बघितलंच, मला इथं जितकी बाही पाहिजे आहे मी तितकी घेतलं. आणि अशा पद्धतीने आता मी चौकोनी डब्बा करून घेते अगोदर, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल बाहीचं पण कटिंग कसं करायचं आहे. तर मी बघा आता माझं काही जास्त इथं बाहीची उंची नव्हती, तर बाहीची उंची फक्त 5 इंचाच्या आतमध्ये म्हणजे 4.5 इंच होती, तर मला 5.5 इंच उंची बाहीची घ्यायची होती शिलाई मार्जिन पकडून. तर बघा आता अशा पद्धतीने. आता आपलं छातीचा किती असती छाती आपली 32 इंच आहे ह्या ब्लाऊजची. तर साईज आपली 32 इंच आहे, तर त्याचा चौथा भाग काढायचा आहे 8 इंच. ताट चौक 32, तर 8 इंच आणि प्लस आपल्याला अर्धा ते 1 इंच घ्यायचं. तुम्ही नवीन असाल तर 1 इंच घ्या, कारण बाही कमी पडू नये म्हणून. आणि जर तुम्हाला सवय असेल तर अर्धा इंचसुद्धा घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही टक्स पॉईंट काढून म्हणजे पॉईंट काढून तुम्ही इथं मार्किंग करू शकता. आणि बघा अशा पद्धतीने आता मी इथं मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा सुद्धा आकार दिला आहे. पुढच्या मुंड्याचा आपण पॉईंटपासून आपल्याला 1.5 इंचानी घ्यायचा आहे आणि मागच्या मुंड्याचा 2 ते 2.5 इंचाची पुढं आपल्याला आकार द्यायला सुरुवात करायची. आणि अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा आकारसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. खूप सोपी ट्रिक आहे आणि सविस्तर माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ स्लो लागतो तर तसं सांगा, मी व्हिडिओ तसासुद्धा बनवेल. तर बघा आता बऱ्याच व्हिडिओ आपले कटिंगचे आहेत, स्टिचिंगचे आहेत, तुम्ही विचारत चला, मी नक्कीच कमेंटमध्ये पण उत्तर देईल. आणि तुम्हाला जसा व्हिडिओ पाहिजे तसा व्हिडिओसुद्धा मी बनवून अपलोड करेल. तर बघा आपले चॅनल हे शिकण्यासाठीच आहे, तर तुम्हाला इथं सर्व काही शिकवलं जाईल. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला जे काही उरलेलं आहे ते आपल्याला समोरच्या पट्ट्या, बॅकच्या पट्ट्या, हुकलूक पट्ट्या हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता जे काही उरलेलं असतं ते, जर तुमचा मेन फॅब्रिकचा कपडा नाही पुरला तर तुम्ही इथं अस्तरचा यूज करून सुद्धा पट्ट्या पायपिंगला तुम्ही काढू शकता. तर बघा आता इथं आहे मेन फॅब्रिक. आता इथं शायनिंगचं फॅब्रिक आहे, खूप छान आहे, सॉफ्ट आहे फॅब्रिक. आणि आपल्याला आता कट करून घेऊया. आता इथं मी फोल्ड करून घेतलं आहे, डबल फोल्ड करून घ्यायचं. जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडला ठेवायची, ओपन बाजू आहे ती समोरच्या साईडला ठेवायची. बघा अशा पद्धतीने. तर आणि आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं. आता इथं इतका सिल्कमध्ये कपडा आहे ना हा सुद्धा, तर आपण सिल्कमधले कपड्याची सुद्धा कटिंग दाखवतो, स्टिचिंग दाखवतो, जेणेकरून तुम्हाला सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत. तर बघा अशा पद्धतीने तुम्ही आता इथं ठेवून अशा पद्धतीने कट करू शकता. जर कपडा खूपच सटकत असेल तर तुम्ही इथं टाचण्या लावून घ्या
जेणेकरून कटिंगसुद्धा परफेक्ट येणं गरजेचं आहे. कटिंग परफेक्ट आलेलं असेल तर तुमचं स्टिचिंग परफेक्ट येईल, फिनिशिंग परफेक्ट येईल, फिटिंग परफेक्ट येईल. अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित तुम्ही करू शकता. तर बघा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर अर्धा इंच आपण साईडनी सोडले आणि कट करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आता कट करून झालेलं आहे. आणि आपण गळा पण लगेचच कट करून घेऊया. आता इथं गळा आहे ना, मला ना लगेचच गोल कट करून घेतला मी, कारण मला गोलच गळा बनवायचा होता. सो अशा पद्धतीने मी आता गळा कट करून घेतलेला आहे. आणि आता बाकीचे पार्टसुद्धा मी लगेचच कट करून घेते. तर बघा अशा पद्धतीने आता आपण कट करून घेऊया. आता पार्ट आपले कोणते कुठे ठेवायचे ते सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आता इथं फुगाबाई करायची होती, तर त्यासाठी इथं कपडा भरपूर होता, तर मी इथं फुगाबाई त्यांना मी बनवून देणार आहे. खूप छान दिसते फुगाबाईसुद्धा. तर बघा अशा पद्धतीने आता इथं जे काही उरलेला होता बॅक पॅटर्नच्या वरचा भाग ते आपल्याला तिथेच आपल्याला साईड पॅटर्नचा भागसुद्धा कट करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण प्रिन्सेसची कटोरी पण कट करून घेऊया. आणि आपलं लगेच बाहीचं पण कटिंग करून घेऊया. कटिंग खूप सोपं आहे. तुम्ही जर लक्ष देऊन केलं काम तर खरंच तुम्हाला सुद्धा प्रोफेशनल टेलरसारखं ब्लाऊज स्टिच करता येईल. आणि तुमचंसुद्धा काम गिराईक म्हणा, तुमचं कस्टमर म्हणा वाढेल. आणि तुम्ही सुद्धा 4 पैसे घरी बसून कमवू शकता. तर लक्ष देऊन व्हिडिओ बघत जा, जेणेकरून तुमच्यासुद्धा लक्षात बसेल. आणि जरीसुद्धा तुम्हाला व्हिडिओतून समजत नसेल तर त्याच्यासाठी आपण सुद्धा ऑनलाईन क्लास हे लवकरच सुरुवात करणार आहोत. अगदी मराठी भाषामध्ये आपण सविस्तर एकदम छान पद्धतीमध्ये शिकवणार आहोत. तुम्हाला समजेल असं तुमचे प्रश्न असतील त्याचे पण सोल्युशन आपण काढणार आहोत. तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत सगळं काही शिकायला मिळणार आहे त्यामध्ये. तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून सगळ्याच मैत्रिणींना हे व्हिडिओ त्यांना मिळेल. आणि अशा पद्धतीने बघा आता माझं बाहीचं पण कटिंग करून झालेलं आहे. आणि इथं बाहीचं कटिंग मी एवढं का करते तर मला इथं फुगाबाई बनवायची होती, म्हणून मी इथं जे काही एक्स्ट्राचं थोडं जास्त कटिंग करते. कारण फुगाबाई फक्त खांद्यावरती आणि बॉटमला म्हणजे दंडगेराच्या बॉटमला कट करायची होती. तर मग तेवढी कट केली तरी चालेल. मी हा ब्लाऊज पूर्ण स्टिच केल्याच्या नंतरसुद्धा तुम्हाला दाखवेल. आणि स्टिचिंगचा व्हिडिओ ह्याचा कटिंगचा तर आहेच, पण स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच अपलोड करेल. आणि कशा पद्धतीने माझा ब्लाऊज पूर्ण स्टिच झालेला आहे ते सुद्धा मी लवकरच तुम्हाला सांगेल. तर बघा अशा पद्धतीने आता आपण कट करून घेतल्या पायपिंगच्या पट्ट्या. आता जे काही उरलेला भाग आहे त्याच्यामध्ये आपण लटकनसाठी आपण कपडा काढूया. जसं की आपण नॉटला लटकन लावतो तर ते सुद्धा काढून घेतला आहे मी. आणि अशा पद्धतीने माझं पूर्ण कटिंग आता ब्लाऊजचं झालेलं आहे. तर बघा आता इथं 3-4 लटकन तुम्ही बनवून देऊ शकता. त्या कपडा जर उरला तर तुम्ही कस्टमरला 4-5 असे लटकन दिले करून तर कस्टमरसुद्धा खुश होईल. आणि वेगवेगळे डिझाईनसुद्धा बनवले जातात आपल्या चॅनलवरती, बनवून तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड करते. तर बघा इथं माझं सगळं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.